कुसुंब्यात प्राणघातक हल्ल्याचा किरण शिंदेंचा आरोप. कुसुंबा कडकडीत बंद, दुकाने बंद, सीसीटीव्ही फोडत नागरिकांनी केला संताप व्यक्त. पुतळ्याचे देखील दहन. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे जुन्या वादातून राजकीय रणसंग्राम पाहावयास मिळत असून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्राम पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर आरोप म्हाडाचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे नेते किरण शिंदे यांनी केला असून दरम्यान काल झालेल्या रणसंग्रामावरून आज कुसुंब्यात ग्रामस्थांनी कडकडीत बंद पुकारला होता. संपूर्ण गावातील दुकाने देखील बंद करण्यात आली होती. गावालगत मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही बंद असल्याने ग्रामस्थांनी सीसीटीव्ही लावलेले खांब देखील उखडवत या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. आक्रोश, संताप व्यक्त या ठिकाणी करण्यात आला. तर हल्लेखोरांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे राहील असे देखील या ठिकाणी सांगण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरली होती. रास्ता रोको करण्यात आला. त्याचबरोबर पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला व संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा देखील इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे. कार्यकर्त्यांच्या या मनातील या तीव्र भावना, या हरामखोर प्रवृत्तीच्या गोष्टी जर एक का नेते असून नेत्यांना जर असा त्रास तुमच्या माझ्या सारख्यांना काय देण्याची तर अवकाश नाही, आपण त्यांच्या उन्नंगट आहे, तो काही विषय नाही. या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. खऱ्या अर्थाने माझं असं मत आहे की याला हा व्यक्ती जबाबदार नसून या विचारांना बळ देणारा हा खरा मास्टर माइंड कोण आहे, हा आपण याचा विचार सर्वांनी केला गेला पाहिजे. 61 वर्षाच्या अनफिट असणाऱ्या एका आमच्या नेत्यांना हल्ला करण्यापेक्षा जर खरंच आईचं दूध या व्यक्तीने पिलेलं असेल तर आज त्याला या माध्यमातून आम्ही आवाहन करतो, खरं एका बापाची औलाद तू असशील, खरंच मेलेल्या आईचं दूध जर तू पिलं नसेल तर येणाऱ्या काळामध्ये 2 हात करण्याची ताकद व हिंमत तू तुझ्या मनगटात या आम्हा तरुणांसारखा ठेव. हा प्रसंग आमच्या नेत्यांवर नाही आला तर या अगोदर हे घडलं कशातून हे अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे. खोटं नाटक करून संग्राम पाटील नामक व्यक्ती हा जनतेची दिशाभूल करून खोटे आरोप करून जो सत्तेवर आला, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये कोणत्याही मतदारसंघामध्ये ठोस काम आपल्याला करता आलं नाही. आपण मिळवलेला जनाधार हा निष्ठत आहे हे लक्षात येताच आज आपल्या बाजूच्या हटकर धनगर समाज बांधवांच्या गेल्या महिन्याभरापासून तिथं लग्न हळदी या होत आहेत, तिथं त्याला पत्रिका दिली जात नाही, तिथं किरण नाना यांना आवर्जून बोलवलं जात आहे व आपण हे घडवून आणायचं, त्याच्यानंतर रडायचं, लोकांसमोर खोटं नाटक करायचं व त्याच्यातून जनाधार मिळवायचा. परंतु आज मी त्याला या निमित्ताने सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या 5 वर्षात केले गेलेले घोटाळे
हे सर्व ज्या वेळेस आम्ही जनतेसमोर आणू त्यावेळेस तुझी खरी लढाई किरण शिंदे ही तर शेवटची पायरी आहे. तुला अगोदर आमच्या सारख्या या युवा कार्यकर्त्यांना अगोदर खेटावं लागेल, त्याला हे या निमित्ताने सांगतो. मित्रांनो, नारायण शिंदे हा व्यक्ती याची प्रवृत्ती इतकी नीच आहे. ज्या वेळेस मागे हातापाई झाली तर याने आमच्या आई समान नाव नाही घेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे आमच्या गलीमधल्या. अरे तुला खेळायचं तू आम्हाला खेळ ना. तू खरंच तुझ्या नेत्याचा कार्यकर्ता असशील ना, तू आम्हाला खेळ. बायांना कशाला पुढे करतो? आज शिक्षण करणारा, आज मला त्याला विचारायचं आहे की आमच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, आज प्रत्येक जण त्याच्या काही नोकरी असो आम्ही लागलेलो आहे. तू वयाच्या 42व्या वर्षी जर तुझ्या बापाच्या जीवावर पोचला जात असेल तर तू कोणत्या मताने कुसुंब्यामध्ये मतं मागतो? तुझा मला सांग, तुझा काय आहे तुझ्याकडे? तुझं साधन काय कमवण्याचं? काय नाही, सकाळी उठायचं तो किरण शिंदे असा, किरण शिंदे तसा, किरण शिंदे असा, किरण शिंदे तसा. आण ना एखादं काम लोकांसमोर. आज तुला या माध्यमातून सांगून देतो, कारवाई पोलीस प्रशासनाने केली नाही तर आम्ही किरण नाना शिंदे युवा मंच च्या माध्यमातून कोणीही शांत बसणार नाही. तुला जर वाटत असेल आरेला कार्य करण्याची हिंमत तुझ्यापेक्षा दुप्पट आमच्यात आहे, हे तू देखील जाणून आहे. त्या भीतीतूनच आमच्यावर तू असेल, तुझा पुढारी असेल, तू आमच्यावर अर्ज करतो. त्याच्यामुळे तुला एकच सांगतो, सगळ्यांसमोर सांगतो, आणि इथं ज्यांना बी वाटत असेल की भलती मोठी तोप आहे तो एक बी संग्राम पाटील बी, हा विश्वास ही भीती तुमच्या मनातून काढून टाका. काही वाकडा करत नाही तो. आटे आमना गलीमा संग्राम होय ना, तुम्ही त्याला आबा बनावा. काही एवढा मोठा नाही, आम्ही दाखवा दूध पाणी वाटतो किरण शिंदे नगर. काही त्याला द्यावा नाही, कोणी काहीच करावा नाही तो. या निमित्ताने मी पोलीस प्रशासनाला देखील विनंती करतो की जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र भावना उमटलेल्या दिसतील. धन्यवाद. या प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्यांना चपल्याने मारू, त्यांच्या चेहऱ्यावर थुंकू आणि त्याला अटक करा, असा आमचा सर्वांचा जाहीर निषेध आहे. कारण की ते काका एकदम सार्वजनिक, म्हणजे काका एवढे गावातले आवडते नेते आहेत आणि ते खूपच थकलेले आहेत. ते कधी कुणाला वाईट बोलणार नाहीत आणि वाईट कृत्य करणार नाहीत. आणि त्यांच्यावर याची वाईट अवस्था आली तर आम्ही त्याला सोडणार नाही. ज्यांनी त्यांच्यावर हात उगवला त्याला आमच्या ताब्यात द्या आणि आम्ही त्याचं काय करायचं ते आम्ही पुढे बघू. कोणी हल्ला केला आणि काय आज आंदोलन केलं? आज असं आंदोलन केलं की नारायण गोरख शिंदे याने संग्राम पाटीलच्या सांगण्यावरून काहीतरी 30, 40, 50, 60 हजार मिळाले असतील त्याला. त्याच्याशिवाय त्याने असं केलं नाही. कारण की संग्राम पाटील त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडतोय, दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, आणि त्याला तसं करायचं तर समोर यायला पाहिजे. आणि नारायण गोरख याने त्याला आमच्या ताब्यात द्या. त्याने हात उगवला किरण काकांवर. काका अशी व्यक्ती नाहीच आहेत. काका खूप थकलेले आहेत, आजाराने एक ग्रस्त झालेले आहेत आणि त्याला अटक झालीच पाहिजे. आम्ही असा जाहीर निषेध करतो. प्रशासनाकडनं जर काही शिक्षा होत नसेल तर आमच्या ताब्यात द्यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे. काय नाव तुमचं? सुनीता शिंदे. प्रतिभा शिंदे बोलते. सर, आमचे काका खरंच आमच्या गावाचे मायबाप आहेत आणि त्याच्यावर असा हल्ला करणं चुकीचं आहे. त्यांनी असं करायला नको होतं. मग आम्ही त्यांचा निषेध करतो. आमच्या गावाची शान आहे.